शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे जे वापरून तुम्ही प्रत्यक्षात जग बदलताना बघू शकता। नमस्कार, मी तनिष्का दिनेश पवार, इयत्ता 11वीची विद्यार्थिनी। आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP या विषयावर माझे मत मांडणार आहे। पण त्याआधी शिक्षण हे एका वाघिणीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। तर शिक्षणात बदल करणे हे फार आवश्यक व महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे 2020 मध्ये शिक्षणात बदल करण्यात आले आहे। ते बदल काय आहे आपण बघूया। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापना करण्यात आली आहे। सुकाणू समिती ही 17 सदस्यांची समिती आहे आणि त्याचे अध्यक्ष शिक्षण मंत्री असणार आहेत। शिक्षण धोरण हे 5 मूल्यांवर आधारित असणार आहे। मुख्यतः सर्वांना सहशिक्षण, समानता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण, उत्तरदायित्व या 5 मूल्यांवर आधारित असणार आहे। या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 10+2 या रचनेत बदल करून 5+3+3+4 याप्रमाणे रचनेत बदल करण्यात आलेला आहे। यामध्ये पायाभूत स्तरापासून मूळ स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आता मुलं 3ऱ्या वर्षापासूनच शाळेत, बालवाडी, अंगणवाडी, पहिली व दुसरी 5 वर्षाचे, 3री, 4थी, 5वी म्हणजेच प्राथमिक शिक्षण आता 3 वर्षाचे, 6वी, 7वी, 8वी माध्यमिक शिक्षण आता 3 वर्षाचे, 9वी, 10वी, 11वी, 12वी उच्च माध्यमिक शिक्षण आता 4 वर्षाचे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजेच आता MA एका वर्षातच। राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे महत्त्वाचा निर्णय, शिक्षकांच्या बदल्या रद्द। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर टीका म्हणजेच BEd आता 4 वर्षाची। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा एक प्रॅक्टिकल विचार आहे व बदल देखील आहे। हा तब्बल जवळपास 30 ते 34 वर्षांनंतर बदल करण्यात आलेला आहे। आता भाषेतून शिक्षणाला प्राधान्य याच्यापेक्षा महत्त्वाचं अजून कायच असणार। संशोधनासाठी म्हणजेच PhD उच्च शिक्षण हा 4 वर्षाची पदवी अभ्यासक्रम व पदवीनंतर 3 वर्षाचे पदवी अभ्यासक्रम नोकरी ह्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे लॉ व मेडिकल शिक्षण वगळून आता सगळे शिक्षण एकाच छताखाली। म्हणजेच एकंदरीत सांगायला गेले तर राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य, पुन्हा एकदा सांगते, मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य, बोर्ड परीक्षेचे महत्त्व कमी, मल्टीडिसिप्लिनरी सिलेबस किंवा इतर जे शिक्षणासाठी योग्य ठरणार आहे जसे काही वोकेशनल शिक्षण, प्रॅक्टिकल ट्रेनिंग किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने जे बदल आहे ते घेण्यात आलेले आहे। 34 वर्षानंतर आली नवीन पहाट। 30 ते 34 वर्षानंतर आली नवीन पहाट। प्राथमिक शिक्षणाकडे आता दिले सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष। प्राथमिक शिक्षणाकडे आता दिले सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष। मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व यापेक्षा अजून कायच महत्त्वाचे। मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व मान्य यापेक्षा अजून कायच महत्त्वाचे। पुढील 30 वर्षाचे नियोजन साकारले गेले। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। धन्यवाद।